ती म्हणजे संतांची भूमी. महाराष्ट्र ही भूमी कशाने ओळखली जाते तर संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसं महाराष्ट्र भूमीमध्ये सर्वच आहे. देव आहे, तीर्थ आहे आणि संतही आहे. तिन्ही गोष्टी मुबलक आहे. म्हणून महाराष्ट्र भूमी ही पुण्यवान मानली जाते. त्यातली त्यात आपली असणारी नाशिक जिल्हा किंवा नाशिक ही भूमी सुद्धा पवित्र आहे. पण आपण पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये राहून सुद्धा आपल्याला तिचं महत्त्व कळत नाही. आपली असणारी नाशिक भूमी सुद्धा कमी पुण्यवान किंवा पावन नाही. प्रभू रामचंद्र आपल्या या नाशिकमध्ये राहिलेले, या परिसरामध्ये राहिलेले. माता सप्तशृंगीचा अधिष्ठान या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कारण निवृत्तीनाथ महाराज समाधीला जात असताना मगाशीच विषय झाला का निवृत्तीनाथ महाराज 3 दिवस या सप्तशृंगी गडावरती राहिलेले. महाराज नामदेव महाराज प्रमाण सांगतात, सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा, 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 सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा. आता नारायणा सिद्ध भावे, आता नारायणा सिद्ध भावे, आता नारायणा सिद्ध भावे, आता नारायणा सिद्ध भावे. सप्तशृंगी लागे केले प्रदक्षिणा, सप्तशृंगी लागे केली 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 प्रदक्षिणा. भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज या सप्तशृंगी गडावरती 3 दिवस राहिले. आणि 3 दिवस राहिल्यानंतर त्या ठिकाणी भजन कीर्तन 3 दिवस चालले. आणि पंचमीच्या दिवशी नामदेव महाराज म्हणतात या पंचवटी तीर्थक्षेत्रावरती निवृत्तीनाथ महाराज येऊन थांबले. आणि निवृत्तीनाथ महाराज या पंचवटीत आल्यानंतर तिथून त्र्यंबकेश्वरला काय झाले तर समाधीसाठी सर्व संत मंडळीसह आणि भगवंत पांडुरंग परमात्म्यासहित या त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती गेलेले. असा असणार पवित्र असा असणारा आपला नाशिक जिल्हा. तसं संत प्रत्येक युगामध्ये किंवा प्रत्येक शतकामध्ये संत झालेली दिसतात आपल्याला. ज्ञानेश्वर माऊलीपासून तर जीवनेश्वर काळूबाबापर्यंत अनेक संत या महाराष्ट्र भूमीमध्ये काय झाले तर जन्माला आले. मग संत अवतीर्ण कशासाठी झाले इथं वेळोवेळा कशासाठी झाले तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. अवतार कशासाठी संतांनी अवतार धारण केला तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संतांनी अवतार झालेले. तसं जर बघितलं देव आणि संत वेगळे नाही. देव आणि संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत दादा देवत देव आणि संत वेगळे नाही.
कारण ज्या प्रत्येक वेळेस देवाला अवतार घेणं शक्य नाही. कारण देव कधी अवतीर्ण होतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्यावर धर्माची ग्लानी येते ज्यावेळेस, त्यावेळेस भगवंत अवतीर्ण होतो. आणि संत कधी अवतीर्ण होतात, ज्यावेळेस या सृष्टीवरचे मनुष्य जीव आडवाटेनं किंवा अज्ञानाच्या मार्गाने जात असेल तर त्यांना सावरण्यासाठी संत अवतीर्ण होतात. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. संतांनी उपकार करण्यासाठी जगावरती उपकार केले म्हणून आपण काही चाललेलो तर वारीला चाललेलो. कारण संतांचा जर आपल्यावर उपकार नसता तर आपण सुद्धा इकडं तिकडं भटकलो असतो, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चाललो नसतो. ही संतांचे उपकार आहे. मग अशा प्रकारे संतांचे तसे अनेक उपकार आहे. केले उपकार सांगू काय, तरी आईशे माय. जे आई आणि बापही करू शकत नाही असे संतांनी काय केले, उपकार केले. आई बाप उपकार करता, त्या मनुष्य जन्मापुरते काय करतात, ते उपकार करतात. आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती काय करतात, मुलासाठी जमवून ठेवतात. पण संत जे संपत्ती देतात, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. संतांनी जे उपकार केलं, जे धन दिलं, ते कल्पांतीमध्ये सुद्धा संपणार नाही. कारण संत जे देतात ते दुसरं कोणीही देऊ शकत नाही. आणि संत जर बघितलं तर देवापेक्षा सुद्धा काय आहे, कृपाळू आहे. देवापेक्षाही संत कृपावंत आहे. म्हणून संताची जी संगत आहे ती फार महत्वाची. माणसाने जीवनामध्ये संताची संगत केली पाहिजे. बाकी कोणाची संगत नाही घडली तरी चालेल, पण संताची संगत घडली पाहिजे. संताची संगत का घडली पाहिजे, तर जर आपल्याला जर हारीची किंवा भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला संताची संगत केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला कोणाचे पाय धरावे लागेल, तर संताचे पाय धरावे लागेल. तसं अनेक संतांनी, सर्व संतांनीच सांगितले, संतांची काय करा, संगत धरा. विश्वमौली ज्ञानोबारायाने सुद्धा सांगितलं आहे, संताचे संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपते येणे पंथे आकडा श्रीपते येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा त्रिपती येणे पंथे आकळावा त्रिपती येणे पंथे. दुसऱ्या कोणत्याच मार्गाने किंवा कोणत्याच पंथाने भगवंत आपलासं होत नाही. तर फक्त संत संगती जर केली तर आपल्याला भगवंत काय होतो, प्राप्त होतो. का प्राप्त होतो, तर संतांच्या संगतीमध्ये भगवंत प्राप्तीचं काय आहे, तर ज्ञान आहे. संताजवळ भगवंत प्राप्तीचं ज्ञान आहे, म्हणून संतांना शरण जायचं. हे नुसतं माऊलींनीच सांगितलं असं नाही, तर नाथ महाराज सुद्धा भागवतात सांगतात, संत संगत विन जान तात्काळ पावया माझे स्थान अनेक उपाय नाही जाण सत्य जाण उद्धवा. दुसरा कोणताच सोपं साधन नाही. भगवंत सुद्धा सांगतात, तद्विद्ध प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ज्ञान ज्ञान तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. कारण का माऊली म्हणतात, ते ज्ञानाचा कुरुवटा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा उळंगून. संतांजवळ ज्ञानाचं काय तर भांडार आहे. नुसतं ज्ञान नाही, संसारात जर बघितलं, जगामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाजवळ ज्ञान आहे. अज्ञानी कोणीच नाही. प्रत्येकाजवळ ज्ञान आहे, पण प्रत्येकाजवळ जे ज्ञान आहे जीवाजवळ काय आहे, तर संसाराचं ज्ञान आहे, दुसरं ज्ञान नाही.
समजा एखादा छोटासा बागायतदार असला, शेतकरी असला, त्याला जर असं वाटतं आपण जर मोठ्या शेतकऱ्याकडे गेलो, बागायतदाराकडे गेलो तर काहीतरी ज्ञान मिळेल. पण काही काही असे असतात, महाकंजूस असतात. तुमच्याकडे नाही पण आमच्याकडे असे असतात बरं का महाराज. औषध कालवताना घरातून औषध कालवून आणणारे अशी काही महात्मे. बागेला काय औषध मारलंय हे दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे, शेजारच्याला समजलं नाही पाहिजे, किंवा आपल्या भावाला सुद्धा समजणार नाही पाहिजे. पण संत कसे? संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत कसे? उदार आहे. मग अशा प्रकारे पण त्यांना काय झालं पाहिजे? आपण शरण गेलो पाहिजे. मी सांगत होतो ज्ञान प्रत्येकाजवळ आहे इथं, पण जे पाहिजे ते ज्ञान नाही. आत्मज्ञान, तत्वज्ञान हे दुसरीकडे नाही, ती फक्त संताजवळ आहे. पण संत म्हणायचं कोणाला? तेची संत, तेची संत, संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. कीर्तनाला सुरुवात होत असतानाच आमच्या वैष्णव बाबांनी आदेश केला की इकडं तिकडं भटकायचं नाही, नाही का? जास्त विस्तार करीत बसायचं नाही. तर म्हणजे डायरेक्ट काय करायचं तर अभंगात प्रवेश करायचा. कारण वाटचालीचं कीर्तन आहे आणि वेळ तसा कमी असतो, थकलेले असतात. इतर गोष्टी न सांगता, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालता डायरेक्ट अभंगामध्ये सुरुवात केली. काही गोष्टी राहून गेल्या असेल तर काय करा, माफ करा. मग अशा प्रकारे मी संतांचा महिमा सांगत होतो किंवा संत संगतीचं महत्व सांगत असतो. महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखते नाही ती किती के तेथे. मग संताची संगत केल्यानंतर फल काय मिळतं? कारण ते कसे ओवी मगाशी कसं सांगितली, ते ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंटा. त्यांच्याजवळ ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आणि ते असणारं ज्ञान, आत्मज्ञान ज्यावेळेस या जीवाला प्राप्त होतं किंवा या माणसाला प्राप्त होतं, ज्यावेळेस ब्रह्मज्ञान झालं, तत्वज्ञान झालं, की बाकीचा संसार काय वाटू लागतो तर मिथ्या वाटू लागतो. मग मिथ्या असणारा संसार या जीवाला जोपर्यंत सत्य वाटतो तोपर्यंत हा जीव बंधनात अटकतो. आणि मिथ्या असणारा संसार ज्यावेळी त्याला मिथ्यत्वाची जाणीव होते आणि ब्रह्मत्वाची, सत्यत्वाची जाणीव होते, त्यावेळीस हा जीव जीवदशेत न राहता तो शिवदशेत किंवा ब्रह्मदशेमध्ये काय होतो तर प्राप्त होतो. आणि ब्रह्मदशेमध्ये जीव हा प्राप्त झाल्यानंतर किंवा भगवंत स्वरूप झाल्यानंतर तर त्याचं येण्याचं प्रयोजन किंवा ज्याच्यासाठी तो आलेला असतो ते प्रयोजन काय होतं तर पूर्ण होत असतो. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. मग संतांना शरण गेल्यानंतर तीर्थ सेवा, ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अगोदर त्यांची काय केली पाहिजे तर सेवा केली पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हीच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. हो, संतांच्या संगतीत जाऊन त्यांची सेवा केली पाहिजे. आणि संतांची सेवा केली
तर मग ते काय करतात, तर आपल्यावर कृपा करतात आणि कृपा केल्यानंतर आपल्या जीवनाचा काय होतो, तर उद्धार होतो. म्हणून सर्वांनी काय केलं पाहिजे, तर संतांना शरण गेलं पाहिजे. किंवा संतांना शरण जात असताना कुठल्या प्रकारची लाज धरू नये, भय धरू नये. लाज भय शंका दुरावेल मान प्रमाण भरपूर आहे, चाली म्हणणारे भरपूर आहे, पण वेळ मात्र काय कमी. कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय, जास्त सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग अशा प्रकारे संतांच्या शरणाचं काय, संतांना शरण गेल्यानंतर त्याचा फायदा काय, फल काय ते आपण बघितलं. तसं नुसतं संत संगती झाली तर जीवनाचा उद्धार होतो असं नाही, तर संतांच्या पायाचे रजकण जरी आपल्या अंगावरती पडले तर वासना रूपी असणारे जे बीज आहे, वासनेचं जे बीज आहे ते काय होतं, तर नाहीसं होतं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग संतांच्या पायाचे रजकण जरी आपल्या अंगावरती आले तर काय होतं, तर आपला वासना असती, जी जन्म मरणाची वासना असते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाली अंगे हरिरूप. या जीवाला जन्म मरणाचं काय कारण असेल, तर ती म्हणजे वासना. आणि ती असणारी वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन हे संसारे कृपया पारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूढ माणसा, हे मूढ जीवा, तर काय कर, तू भगवंता काय शरण जा, संतांना शरण जा. मग संताचे पायाची धूळ जरी अंगावर पडली तर काय आहे, तर मनुष्य पुण्यवान होतो, भाग्यवान होतो. तशी संतांची भेट फार अवघड आहे, सहज संतांची भेट होत नाही. पूर्व पुण्य ज्यांची असेल किंवा पूर्व पुण्य जरी असली किंवा भगवंताची जर कृपा असली तरच संतांची काय होते, तर भेट होते. मोठ्या भाग्यानं संतांची भेट होत असते. मग अशा प्रकारे भगवंताचा नामाचा जर आपण महिमा बघितला तर भगवंताचा नामाचा महिमा फार मोठा आहे. तुझं नामाचा महिमा तुझं न कळी मेघ श्यामा. ज्याप्रमाणे भगवंताच्या नामाचा महिमा जसा असाधारण आहे, असामान्य आहे, तसं संतांच्या नामाचा महिमा सुद्धा काय असामान्य, असाधारण आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायाचं नाव जर घेतलं तर समूळ माया असणारी समूळ नाहीशी होते. महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया. गेली समूळ वेलाया, गेली समूळ वेलाया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ वेलाया, गेली समूळ वेलाया, गेली समूळ वेलाया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. संतांचा किती महिमा वर्णन करावा. महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ मी विलया. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविल्या भिंती. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नाव घेतलं तर माया जी आहे तिचा काय होतो, समूळ असा नायनाट होतो किंवा जाते. कारण माया काय करते, माया जी आहे ती सत्यावरती काय करीत असते, तर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असते. सत्य दिसून देत नाही. ज्यावेळी सत्य दिसायची वेळ येते त्यावेळेस माया काय करते, त्यावेळी आच्छादन घालीत असते. मग सत्य काय,
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवंत सत्य आहे. पण तो भगवंत असणार आपल्याला सत्य दिसतो का? नाही. तर विचार जर केला तर विठ्ठल जळी स्थळी भरेला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल पूर्ण जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे, सर्वत्र काय आहे तर भगवंत आहे. पण तो आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? तर आपल्या डोळ्यावरती आलेला हा काय? मायेचा पडदा. मग तो मायेचा पडदा जर घालवायचा असेल आणि त्या तत्वरूपी किंवा ब्रह्मरूपी भगवंताचं जर आपल्याला चराचरामध्ये दर्शन घ्यायचं असेल तर माया काय करावं लागेल? तर आपल्याला नाहीशी करावं लागेल. आणि ती असणारी माया ती समूळ कशाने नष्ट होते? हरिहरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. देवाच्या नामानेही काय होती तर माया तुटते. आणि संतांच्या नामामध्ये सुद्धा काय? माया तुटते. बोलू नका. माया संतांच्या नामानेही काय होते तर तुटते. आणि ज्यावेळेस माया बाजूला झाली, स्वच्छ असणारा भगवंताचं स्वरूपाचं काय होतं? आपल्याला दर्शन होतं. मग अशा प्रकारे विश्वमाऊली ज्ञानोबा रायांचं नाव घेतलं, नाम घेतलं तर माया जाते. निवृत्ती 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 मनता पाप नूर चिती, 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 मनता पाप नूर चिती. निवृत्ती नाम घेता, 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 निवृत्ती नाम घेता. प्रमाण तसं लवकरच आलं पण काही हरकत नाही, कारण आपलं काही कॅसेट कीर्तन नाही, काही एकदा पुढे गेल्यावर मागे येत नाही, तसं काही चालतं. मी संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या नामाचं महत्व सांगत होतो. महाराजांनी घाई केली आणि निवृत्तीनाथ नामाचं काय सांगितलं? महत्व सांगितलं.
तसं संतांचं, प्रत्येक संतांच्या नामाचं काहीतरी वर्णन मालिकेमध्ये किंवा दुसऱ्या संतांनी केलेलं आहे. कारण एका संतांचा महिमा दुसरा संतच सांगू शकतो, दुसरा कोणी सांगू शकत नाही. कारण संतांचा महिमाच असा आहे, पामर माणसाने किंवा जीवांनी त्या संतांचं वर्णन होऊ शकत नाही. संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी संतच लागतात. मग संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं काय नामाचं वर्णन करायचंय, तर तुमच्या आमच्या सारख्याने नामाचं वर्णन करून त्यांचं वर्णन होत नाही. मग संतांनी ज्या पद्धतीनं नामाचं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण नामाचं वर्णन केलं तर मग ते काय होतं, ते वर्णन होतो. आपल्या बुद्धीनं जर त्यांचं वर्णन करू लागलं तर आपल्यासारखे किंवा माझ्यासारखे अनेक कीर्तनकार संपतील, पण त्यांचं वर्णन, त्यांचा महिमा पूर्ण होणार नाही. मग अशा प्रकारे ज्ञानोबा रायांचा नामाचा वर्णन महिमा आपण ऐकला, नामाचा वर्णन आपण ऐकलं. तुकोबा रायांचं जरी नाम घेतलं तर त्याचा सुद्धा अगाध असा महिमा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मग संत जगद्गुरु तुकोबा रायांचं नाम घेतलं तर काळ सुद्धा कापतो. कारण जगद्गुरु तुकोबा रायांचं नाव घेतलं तर काय होतं, तर काळा कापतो. नव्हे नव्हे जळी दगडा सहित वया तारी येला जैशा लाया. जी कीर्ती प्रभू रामचंद्राने केली नाही का, राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. त्रेता युगामध्ये राम नामाने काय झाले, तर पाषाण तरली, दगड तरले. पण कलियुगामध्ये सुद्धा तुकाराम ज्यांच्या नामातच काय आहे, तर राम आहे असे असणारे तुकाराम महाराज, त्यांचं नाव घेतलं, त्यांच्या नामाने कलियुगामध्ये सुद्धा काय झाले, तर पाषाण तरले. जळी दगडा सहित वह्या तारी येला जैशाला ह्या. आणि जे नाथ महाराज आहे त्यांचं जरी नाम घेतलं, ज्यांचा अभंग आहे त्यांचं नाम घेतलं, त्यांचा अधिकार जर बघितला तर महाराज म्हणतात, एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता. चित्ताला जर समाधान जर प्राप्त करायचं असेल तर काय, एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता. या चित्ताला काय होईल, तर समाधान प्राप्त होईल. आणि ज्यांचा अभंगाच सेवेसाठी निवडलेला आहे त्यांच्या नामाचं ही महत्व आहे. पण ज्यांनी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या नामाचं वर्णन केलेलं आहे त्या नामाचा महिमा सुद्धा तर काय, तर चित्ताला समाधान देणार आहे. चित्ताला समाधान देणारच आहे असं नाही, तर चित्तामधलं असणारं पाप काय करणारा, घालवणारा त्यांच्या नामाचा महिमा आहे. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्ती निवृत्ती जर म्हटलं तर चित्तामध्ये काय होईल, पाप शिल्लक राहत नाही. कारण चित्त, आता रात्री चित्ताचा विषय ऐकला म्हणून चित्ताचा विषय जास्त आपण लांबवत नाही. चित्त तुम्हाला समजलं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह आहे. किंवा ज्याप्रमाणे हा शरीर दिसतं आपल्याला, मनुष्य रूपी शरीर दिसतं, पण ह्या आतमध्ये सुद्धा एक प्रकारचं काय आहे, तर सूक्ष्म शरीर आहे. आणि ते सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे शरीर जीवासोबत येत नाही. महाराज एकदा 4 माणसाच्या खांद्यावर गेलं, स्मशानात गेलं की हे शरीर संपतं. पण ह्या असणाऱ्या सूक्ष्म शरीराच्या ज्या गोष्टी आहे ते सूक्ष्म शरीर आपल्यासोबत आल्याशिवाय राहत नाही. कारण महाराज म्हणतात, मायाही मरत नाही, मनही मरत नाही आणि अहंकारही मरत नाही. हे काय असतात, तर सोबत येत असतात. मग चित्त निवृत्ती नामाने काय होतं, शुद्ध होतं. पाप गेलं का काय होतं, शुद्ध होतं. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध झालं का
शत्रू सुद्धा काय होतात, मित्र होतात. चित्त शुद्ध जर झाले तर भगवंत या आपल्या हृदयामध्ये काय होतो, तर विराजमान होतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देवचाला, दुरी नाही देवचाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध ज्याचा भाव होतो, चित्त होतो, तर त्याला भगवंत दुरात नाही. म्हणून आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि चित्त जर शुद्ध करायचं असेल तर ते संतांच्या नामानेच काय होतं, तर चित्त शुद्ध होतं. पण नामामध्ये इतकं महत्व आहे, इतकं अगाध महत्व आहे. एक गोष्ट सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. गोष्ट म्हणजे राजा राणीची किंवा संसारातली गोष्ट नाही, तर भागवत पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. ती म्हणजे दत्तात्रय प्रभूची 24 गुरूंची एक कथा आलेली आहे. एक सामान्य जीवाने, सामान्य जीवाचं जर नाव घेतलं तर त्या सामान्य जीवाला सुद्धा त्या सामान्य जीवाची काय होते, तर प्राप्ती होते. आपल्या लक्षात येईल बघा. दत्त प्रभूने 24 गुरु केले, त्यातलं एक गुरु म्हणजे भिंगुरटी. ती भिंगुरटी काय करते, आपल्या पिलाला जन्म देत नाही. एक आळी पकडून आणते, कुठून तरी आळी पकडून आणते. ती आपल्या घरट्यामध्ये काय करते, तिथं ठेवते. आणि ठेवल्यानंतर इकडून तिकडून आली की त्या आळीला काय करते, टोच मारते, तिला डंक करीत असते. आणि त्या आळीला सदैव असं वाटत असतं, सारखं त्या भिंगरुटीचं चिंतन करते. ती भिंगरुटी येईल, ती कुंभारी माशी येईल आणि मला काय करेल, टोच मारेल, डंख मारेल. मग सारखे भीतीपुटी तिचं चिंतन करते, त्या भिंगरुटीचं काय करते, चिंतन करते. मग आणि तिचं चिंतन करता करता एक दिवस ती आळी सुद्धा काय होती, त्या भिंगरुटीला प्राप्त होती. त्या म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरेची वेगळी. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरेची वेगळी. तुकोबाराय म्हणतात, त्या आळीनं जर भिंगरुटीचं चिंतन केलं तर त्या भिंगरुटीच्या स्वरूपाला काय होते, ती प्राप्ती. तिला सुद्धा, आळीला पंख नसतात, पण तिचं चिंतन करून करून तिला सुद्धा काय होती, तर पंखाची प्राप्ती होती. आणि ती सुद्धा काय होते, कुंभारीन होती, ती भिंगरुटी होती. मग या साधारण जीवाने त्या आळीनं जर चिंतन केले, भिंगरुटी होती, तर या जीवाने किंवा तुम्ही आम्ही जर निवृत्तीनाथाचं जर नाम घेतलं तर आपण निवृत्ती स्वरूपाला का प्राप्त होणार नाही, आपल्या चित्तातलं, आपल्या हृदयातलं असणार पाप का जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, निवृत्ती निवृत्ती मनता पाप नुरे चित्ती. विण्याचा स्वर. हो, निवृत्ती निवृत्ती म्हटलं तर सहज काय होईल, आपण सुद्धा निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर काय करा, तर निवृत्ती नामच घ्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, निवृत्ती निवृत्ती नाम घेता घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता
निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती नाम घेता घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता म्हणून आपण आपलं भाग्य आपण ज्या निवृत्तीनाथांच्या काय करीत आहोत तर त्या निवृत्तीनाथांच्या पायाजवळ जात आहोत. त्या निवृत्तीनाथांच्या पायाजवळ काय आहे तर सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे गुढी देई माझ्या मना. निवृत्तीनाथांच्या पायाजवळ काय आहे तर सर्व तीर्थ आहे. आणि संतांच्या पायाजवळ गेलं निवृत्तीनाथांच्या पायाजवळ गेलं तर कुठेही जायची गरज नाही. कारण का सर्व तीर्थ त्या संतांच्या पायाजवळ आहे. संतांच्या पायाजवळ तीर्थ असतात किंवा तुम्ही आम्ही साधारण मनुष्य जातो असं नाही, तर भगवंत सुद्धा त्यांच्या पायाजवळ राहण्याचा काय करतात अट्टहासार करतात किंवा त्यांची पायाची धूळ आपल्या अंगावर यावं असं नामयाच्या पाठी चाले केशवराज लागवया रज चरणेचे लागवया रज चरणेचे नामयाच्या मांगे चाले केशवराज चरणे ते लागवया रज चरणेचे. किंवा त्याच्याहून सोपं प्रमाण देव इच्छी रज चरणाची माती चालती धावत मागे मागे मागे. देव सुद्धा त्या संतांच्या चरणाचं रजाचे काय करतात तर अपेक्षा करतात. कारण मगाशिकच प्रमाण सांगून गेलो, बोलू नका झालं का. मग अशा प्रकारे संतांचा महिमा काय आहे तर अगाध आहे. कारण एकदा मी असंच खानदेश भागात कीर्तनाला गेलो महाराज. एक जण सारखा तिकून बारीक आवाज यायचा आणि हात वर करायचा. दुपारच कीर्तन होतं. मलाही कळेना का बरं वरती हात करतात का बरं वरती हात करतात. मग शेजारच्या माणसानं सांगितलं महाराज कडी होई गई म्हणे. कडी उकळी गई आता तुम्ही आता आटोपत घ्या. मग तसं मला कळाना नेमकी काय इकडे आता भाजी शिजली का भात शिजला. आणि संतांची जी संगत आहे मोठ्या भाग्याने मिळते किंवा भगवंताचीच कृपा असेल तर संतांची काय होते संगत मिळाली. तुम्हा आम्हाला संतांची संगत मिळाली त्याचा आपण काय करा तर उपयोग करून घ्या. जवळच आपल्या असणारे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांना ओळखा, त्यांची निवृत्ती ओळखा आणि आपण सुद्धा काय करा तर निवृत्त व्हा. मग ज्यांच्या कृपेनं आपल्याला संतांची प्राप्ती होती त्या संतांचं आपण काय करू तर एकदा भजन करू किंवा भगवंताचं भजन करू. ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये
विठोबार खुमाई ठोपार खुमाई 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 विठोबार खुमाई जय 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 ठोपार खुमाई विठोबार खुमाई 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 विठोबार खुमाई ठोपार खुमाई ती म्हणजे संतांची भूमी. महाराष्ट्र ही